तुम्हाला व्हायचं आहे आमदार, पण आमदार होण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले. साधारणतः 2017मध्ये लोकजागर मंच या नावाने मी अकोट आणि तेल्हारा या दोन्ही तालुक्यात काम सुरू केलं. काम सुरू करताना मी अगोदर त्या भागात फिरलो आणि तिथले मूळ प्रश्न काय आहेत नेमके ते माझ्या परीने मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर तिथे मला सातत्यानं जे शेतीविषयी काही समस्या आहेत, त्याच्यात प्रामुख्यानं शेतरस्ता असेल, पाण्याचे प्रश्न असतील, महिलांमध्ये बचत गट आहेत, पण त्या बचत गटांना त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला कुठेतरी मार्केट नाही आहे. युवकांमध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे, पण त्यांना उद्योग काय करायचा हे माहिती नाही आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी तिथे समजून घेतल्या आणि मग त्या पद्धतीनं एका क्षेत्रात मी थोडं काम तिथे सुरू केलं. साधारणतः आता 6 वर्ष झाले मी हे काम सुरू करतो आहे. तिथे महिला बचत गटांसंदर्भात काही मार्गदर्शन आम्ही काही प्रमुख लोकांचं घेतलं. काही मुंबईचे काही लोक आले होते. त्यानंतर माझा युवकांसाठी पहिला तालुक्याला स्टार्टअप कन्क्लेव्ह आम्ही अकोटमध्ये घेतला. मला वाटतं ग्रामीण भागातला पहिला स्टार्टअप कन्क्लेव्ह असेल तो राज्यातला. की त्या स्टार्टअप म्हणजे काय आहे, स्टार्टअप सुरू करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, गव्हर्नमेंटच्या कुठल्या त्याला सुविधा उपलब्ध आहेत, अशा पद्धतीनं आमचं गेल्या 6 वर्षापासून त्या भागामध्ये काम सुरू आहे.